आयबीसी इन्स्टिट्यूटच्या या नवीन सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन बघतोय। सो आज पहिला क्वेश्चन आपल्या समोर जो आहे तो आहे बोट अँड स्ट्रीमचा। ओके, तर काही बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहित असायला पाहिजेत त्याच्याबद्दल आपण सगळ्यात पहिले बोलू, नंतर क्वेश्चनकडे जाऊया। क्वेश्चन तुम्ही बघताय, जर तुम्ही क्वेश्चन करू इच्छिता किंवा तुमचा सिलेबस झालेला असेल किंवा तुम्हाला हे क्वेश्चन वेल नोन असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सगळ्यात पहिले काय करायचं आहे, हा क्वेश्चन स्वतःहून ट्राय करायचा आहे, त्यानंतर माझ्या स्ट्रॅटेजीज आपण बघूया। ओके, सो बेसिकली आपल्याला बोट अँड स्ट्रीम मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक असतं अपस्ट्रीम आणि एक असतं डाऊनस्ट्रीम। ओके, सो अपस्ट्रीम म्हणजे काय असणार आहे आपल्यासाठी? अपस्ट्रीम म्हणजे ज्यावेळेस एखादी बोट काय करते, पाण्याच्या विरुद्ध दिशेने जाते त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, अपस्ट्रीम म्हटलं जातं। आणि एखादी बोट जर पाण्याच्या दिशेने जात असेल तर तिला काय म्हटलं जातं, डाऊनस्ट्रीम म्हटलं जातं। ओके, सो ह्या केसेसमध्ये ज्यावेळेस पाण्याचा स्पीड असतो त्या पाण्याच्या स्पीडला आपण करंट म्हणतो, वेव्ह म्हणतो, वेगवेगळे शब्द वापरले जातात। त्यामध्ये ज्यावेळेस आपण पाण्याचा स्पीड म्हणतो त्यावेळेस आपण तो कन्सिडर करायचा असतो y km/h आणि त्यावर जी बोट आहे त्या बोटला आपण कन्सिडर करणार x km/h। सो इथे दोन पद्धतीची स्पीड आहे, इथे दोन व्हेकल आहेत असं समजा हवं तर, एक स्वतः पाणी आहे आणि दुसरं काय आहे, बोट आहे। बोटच्या स्पीडला आपण x km/h म्हणतोय आणि पाण्याच्या स्पीडला म्हणतोय आपण y km/h। तर विचार करा, जर बोट आणि पाणी दोघेही एका दिशेने वाहत आहे तर बोट बंद केली तरी बोट पुढे जाणारच आहे, कारण की पाण्याचा प्रवाह तिला मदत करणार आहे पुढे जाण्यासाठी। म्हणजे हे स्पीड एकमेकांना मदत करताय म्हणजे इथे रिलेटिव्ह स्पीड। आता रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, ही पण एक डीप कन्सेप्ट आहे। रिलेटिव्ह स्पीड म्हणजे ज्यावेळेस दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्हेकल्स सोबत असतात एक पर्टिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी, त्यावेळेस त्या दोघांच्या कंबाईन स्पीडला म्हटलं जातं रिलेटिव्ह स्पीड। तर ते रिलेटिव्ह स्पीडमध्ये दोन टाईप असतात, एक आता आपण बघतोय की सेम डायरेक्शन मध्ये असेल तर बोट अँड स्ट्रीम ह्या टॉपिकसाठी त्याला पर्टिक्युलरली डाऊन स्ट्रीम म्हटलं जातं। डाऊन स्ट्रीम म्हणजे पाण्याच्या दिशेने। ओके, आणि त्याचा रिलेटिव्ह स्पीड असतो x+y। जसं मी सांगितलं की दोघं स्पीड एकमेकांना काय करणार आहे, मदत करणार आहे पुढे जाण्यासाठी म्हणून। त्या व्यतिरिक्त जर ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर त्याला म्हटलं जातं अपस्ट्रीम। अपस्ट्रीम म्हणजे काय असणार आहे आपल्यासाठी, अपोजिट टू द फ्लो ऑफ वॉटर। म्हणजे जर पाणी आहे आणि पाणी A to B वाहत आहे आणि बोट येते B to A, या केसमध्ये आपला परत एकदा y हा असणार आहे पाण्याचा स्पीड आणि x हा असणार आहे बोटचा स्पीड। त्यावेळेस ज्यावेळेस ते अपोजिट डायरेक्शन्स मध्ये आहेत त्यावेळेस बोटचा स्पीड किती असला पण समोरनं जर एखादी सुनामी येत असेल तर बोट पुढे जाऊ शकते का? नाही। बोटच्या स्पीड पेक्षा जर पाणीचा स्पीड जास्त असेल तर बोट पुढे जाऊ शकत नाही। ते एकमेकांना काय करतायत, अपोज करतायत। ज्या केसमध्ये ते एकमेकांना अपोज करतायत त्यावेळी आपण रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल्स टू काय म्हणणार, x - y km/h। अशा पद्धतीने ह्या बेसिक कन्सेप्ट झाल्या। क्वेश्चन मध्ये यांचा संदर्भ आहे पण क्वेश्चन सोडवायला हे गरजेचं होतं, एवढा वेळ लागणार नाहीये। मी हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय जेणेकरून तुम्हाला कळावं की कन्सेप्ट काय। एकदा कन्सेप्ट कळालाय की तुम्हाला क्वेश्चन विदिन अ सेकंड्स तुम्हाला सोडवता येणार आहे। जसा हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन एकदा वाचा, अ बोट कॅन कव्हर 24 किलोमीटर इन द डायरेक्शन ऑफ करंट। म्हणजे पाण्याच्या दिशेने बोट चालली आहे आणि ती 24 किलोमीटर्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे आणि त्यांनी सांगितलंय अँड 16 किलोमीटर अगेन्स्ट द करंट। म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळेस ती जाते त्यावेळेस ती 16 किलोमीटर ट्रॅव्हल करते आणि त्या दोन्ही केसमध्ये तिला 4 तास लागतात। म्हणजे काय, पाण्याच्या दिशेला जात असताना 24 किलोमीटर ज्यावेळी ती जाते त्यावेळेस पण 4 तास लागत आहेत आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना सुद्धा ती 4 तास घेते, पण पाण्याच्या विरुद्ध जात असताना ती फक्त डिस्टन्स ट्रॅव्हल करते 16 किलोमीटर। ओके, सो इथे पाण्याच्या दिशेने, बरोबर की नाही, म्हणजे इथे आपल्याला काय दिलंय, डाऊन स्ट्रीम दिलाय। तर डाऊन स्ट्रीम कसं शोधणार आपण? आता आपण डाऊन स्ट्रीम म्हणजे स्पीड बद्दल बोलतोय, म्हणजे पाण्याचा स्पीड आणि बोटचा स्पीड। तर आपण स्पीड बद्दल जर बोलतोय तर स्पीडचा फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे। स्पीडचा फॉर्म्युला काय असणार आहे आपल्यासाठी, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, है ना, एकदम बेसिकचा फॉर्म्युला आहे। तर त्यामध्ये आपण डिस्टन्स अपॉन टाइम वापरतो, तर हे 24 डिवाइड बाय 4 करावं लागणार आहे। डिस्टन्स 24 किलोमीटर होतं आणि तुम्हाला वेळ लागला होता 4 तास। म्हणजे डाऊन स्ट्रीमचा तुम्हाला काय मिळतोय, आता स्पीड मिळतोय। डाऊन स्ट्रीमचा स्पीड किती मिळणार आहे, 424, सो 6 km/h। पाण्याच्या दिशेने जात असताना दोघं सोबत असतील तर त्यांचा एकत्रित स्पीड किती असणार आहे, 6 km/h। आणि ज्यावेळेस ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील म्हणजे अप स्ट्रीम मध्ये असतील तर त्यावेळी स्पीड काय असणार आहे, त्यावेळी स्पीड परत एकदा अशाच पद्धतीने आपण शोधणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम। त्यावेळी डिस्टन्स किती होतं, 16 आणि टाइम किती होता, 4। म्हणजे इथे किती वेळ लागणार आहे, 4 आणि km/h हे काय झालं त्यांचं
एकत्रित स्पीड झाला त्याला आपण रिलेटिव्ह स्पीड म्हणतोय. सो आपल्याला डाऊनस्ट्रीम कळालंय, आपल्याला अपस्ट्रीम कळालंय, आपल्याला दोघी स्पीड कळालंय. आणि एक सिंपलचा फॉर्म्युला सांगतो. प्रश्न काय विचारला गेला एकदा बघा. फाइंड द स्पीड ऑफ द करंट. करंट म्हणजे आपल्यासाठी वाय होता. मी बेसिक ज्यावेळेस एक्सप्लेन केलं त्यावेळेस तुम्हाला सांगितलंय की वाय म्हणजे आपल्याला काय असणार आहे, पाण्याचं स्पीड. तर जर आपल्याला वाय शोधायचा आहे तर एकदम सिंपलचा फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे. सो डाऊनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2 ही कन्सेप्ट आपल्याला यूज करायची आहे. ओके. सो डाऊनस्ट्रीम किती होतं आपलं, डाऊनस्ट्रीम होतं 6 आणि अपस्ट्रीम किती आहे 4 आणि डिवाइड बाय 2 करायचं आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं 2 डिवाइड बाय 2 म्हणजे 1 किलोमीटर पर अवर. म्हणजे पाण्याचा स्पीड काय होता आपला 1 किलोमीटर पर अवर. एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. सगळ्यांना हे खूप छान पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. जेवढा वेळ मी आता एक्सप्लेनेशन साठी दिलाय तेवढा वेळ लागणं अपेक्षित बिलकुल पण नाहीये, कारण की मी एक्सप्लेनेशन करत होतो. त्यामुळे साधीशी गोष्ट आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये लगेच बघितलं कळतं की आपल्याला डिस्टन्स देऊन ठेवलाय, टाइम देऊन ठेवलाय आणि हे कळतंय की पाण्याच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम झालाय. डाऊनस्ट्रीम 24 डिवाइड बाय 4 करायचं आहे. डिस्टन्स अपॉन टाइम. डाऊनस्ट्रीमचा आपल्याला स्पीड मिळणार आहे. डाऊनस्ट्रीमचा स्पीड किती मिळतोय 6 आणि अपस्ट्रीमचा पण स्पीड मिळू शकतो कारण की तो अगेन्स्ट द करंट म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने चाललाय आणि त्यावेळेस 4 तास लागतात. 16 किलोमीटर तो जातोय. म्हणजे किती तास झाले, सॉरी किती स्पीड झालाय 4 किलोमीटर पर अवर हा स्पीड झालाय. दोघांची मायनस डिवाइड बाय 2 म्हणजे आन्सर असणार आपलं 2 डिवाइड बाय 2 इट इज 1 किलोमीटर पर अवर. म्हणजे तुमचं एक्झाम मध्ये सोल्युशन असलं पाहिजे ते एवढं. लक्षात येतंय सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलूया. नेक्स्ट क्वेश्चन हा तुमच्यासाठी. अ जार कंटेन्स 64 लिटर्स ऑफ प्युअर मिल्क. एक जार आहे, त्या जार मध्ये काय केलंय त्यांनी 64 लिटर्स ऑफ प्युअर मिल्क टाकलंय. पुढे ते म्हणतायत 1/4 ऑफ द मिल्क इज रिप्लेस बाय वॉटर. मग त्यातल्या जे 64 लिटर जार होतं त्यातलं काहीतरी मिल्क ते काय करतायत बाहेर काढतायत आणि रिप्लेस विथ वॉटर म्हणतात. अगेन द ऑपरेशन इज परफॉर्म. म्हणजे काय, परत एकदा तसंच ऑपरेशन केलं आणि परत एकदा त्यांनी 1/4 मिक्सर बाहेर काढलं आणि त्याऐवजी काय केलंय परत एकदा पाणी टाकलंय. बरोबर. म्हणजे प्युअर मिल्क होतं आपल्या ज्या जारमध्ये त्याच्यामध्ये आता पाणी मिक्स व्हायला लागलंय. बरोबर. आणि प्रश्न विचारला गेला देन फाइंड आउट द फायनल रेशो ऑफ मिल्क टू वॉटर इन द जार. म्हणजे फायनल रेशो काय असेल मिल्क टू वॉटर आत्ता, कारण की आपण दरवेळी मिल्क बाहेर काढत होतो आणि त्यात पाणी टाकत होतो. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही परत 1/4 बाहेर काढायला चाललात त्याच्यामध्ये प्युअर मिल्क सोबत थोडं पाणी पण आलेलं होतं ते बाहेर टाकताय. त्याऐवजी ओरिजिनल वॉटर तुम्ही तिथे टाकताय, प्युअर वॉटर टाकताय. ओके. सो आपल्याला फक्त तेवढं सांगायचं आहे की आता जो जार आहे त्या जारमध्ये मिल्क आणि वॉटरचा रेशो काय असणार आहे. एकदम सिंपलची कन्सेप्ट आहे. ज्या पद्धतीने मी सोडवतो त्याच पद्धतीने तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. टोटल आपल्याला 64 लिटर्स होते हे माहित आहे आणि 64चा 1/4 पार्ट काढतायत. 64चा 1/4 पार्ट काढतायत म्हणजे 16 काढतायत. ओके. म्हणजे ते 16 काढतायत 64 मधनं. आपल्याला हिशोब कसला द्यायचा आहे उरलेल्याचा हिशोब द्यायचा असेल तर समोर फ्रॅक्शन असेल तर आपण 1 मधनं मायनस करतो आणि समोर पर्सेंटेज असेल तर 100 मधनं मायनस करतो. सध्या तरी माझ्यासाठी फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन मधून म्हणजे आपण 1 मधनं ते फ्रॅक्शन मायनस करूया म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला उरलेली क्वांटिटी. आता ही एकदाच झालं. ही प्रोसेस किती वेळा रिपीट होत आहे, ही प्रोसेस 2 वेळा रिपीट होत आहे. सो ही प्रोसेस 2 वेळा रिपीट होते म्हणजे पॉवरला 2 लिहायचा. आणि ही प्रोसेस होते कुठून किंवा कशातनं होते, ही प्रोसेस होते 64 लिटर्स ऑफ कंटेनर मधनं. बरोबर. सो या पद्धतीने आपण हे इक्वेशन मांडलंय. फक्त आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. 16 1 16 4 4 1 4 वजा 1 3 डिवाइड बाय 4 ही गोष्ट 2 वेळा लिहा कारण की स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला ते 2दा रिपीट करणं आहे. सो 4 4 16 16 चौक 64 4 3 12 12 3 36. म्हणजे आता आपल्या कंटेनर मध्ये आपल्याला हे कळत आहे की हे प्युअर मिल्क उरलंय. किती येते 36 आहे. जर माझ्याकडे 36 प्युअर मिल्क आहे किती पैकी 64 पैकी, तर उरलेलं काय असणार आहे आपल्याकडे वॉटर असणार आहे. बरोबर की नाही. हे मिल्क आहे. कंटेनर माझं किती लिटरचं होतं 64 लिटरचं. त्यापैकी आपल्याकडे प्युअर मिल्क किती आहे आता सध्या कंटेनर मध्ये उरलेलं हे कळालंय. दोघांची मायनस करा म्हणजे इथे उत्तर येणार आहे तुमचं 28. अशा पद्धतीने आपल्याला हे कळालंय की 36 हे मिल्क होतं आणि 28 हे वॉटर आहे. बस आपल्याला काय करायचं आहे यांचा रेशो शोधून द्यायचा आहे. सो भागू शकतो आपण. छोट्या नंबरने भागलं तरी चालणार आहे. मोठे पाडे येत असतील तर वेल अँड गुड. सो आपण कशाने 4 9 36 4 7 28 4 ने भागू. ओके. सो आन्सर काय असणार आहे 9:7. ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. ओके.
होपफुली तुम्हाला कळालं असेल. मी परत एकदा छोटीशी रिव्हिजन देतो, त्यामध्ये तुम्हाला कळेल की नक्की करायचं काय होतं. आपल्याला सांगितलं गेलं होतं की 1/4 पार्ट ते बाहेर काढतात. कशातला? 64 मधला. 64 मधला 1/4 पार्ट बाहेर निघतोय म्हणजे 16च उरतोय. हा जो 16 उरलेला पार्ट आहे हा 64 मधनं निघत होता. आपल्याला उरलेलं शोधायचं आहे, कारण की ते काय विचारतात की फायनली ज्यावेळेस जार आमच्या हातात येईल अशी रिप्लेसमेंट केल्यानंतर त्यात मिल्क किती आहे, म्हणजे उरलेलं मिल्क, ओरिजिनल मिल्क बाहेर जात आहे, त्याऐवजी पाणी येत आहे, म्हणजे मिक्सचर तयार होत आहे. मग त्यामध्ये पाण्याचाही कंटेंट आहे, त्यामध्ये मिल्कचाही कंटेंट आहे. मग मिल्क किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी आपण 16/64 की एवढं बाहेर निघत होतं. उरलं किती आहे ते शोधण्यासाठी 1 मधनं मायनस केलंय. ती प्रोसेस किती वेळा होत होती यासाठी आपण पॉवर 2 केलाय, आणि ते होत कशातनं होतं? 64 मधनं, म्हणून 64 ने मल्टिप्लाय केलाय. आणि उरलं फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला मिळालं की 36 लिटर हे काय आपल्यासाठी प्युअर मिल्क उरलंय, ते 64 मधनं उरलं होतं. जर 36 लिटर्स हे प्युअर मिल्क आहे तर उरलेला 28 आपल्यासाठी वॉटर असणार आहे. त्यांचा रेशो शोधण्यासाठी कॉमन नंबरने डिवाइड करा. कॉमन नंबरने डिवाइड केलाय आणि आन्सर मिळाला आपल्याला 9:7. अशा पद्धतीने आपला आन्सर असणार आहे 9:7. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. पुढचा प्रश्न एजेस वरचा आहे, व्यवस्थित एकदा बघून घ्या. 6 years ago 3 times the age of Ram was 2 years more than the age of Shiva. ओके, सो आता ही कंडिशन आपण पॅरलली सॉल्व्ह केलं तरी चालतंय, कारण की हे जे क्वेश्चन्स असतात यामध्ये काही वेळी क्वेश्चनच्या शेवटी कुठेतरी टार्गेट दिलेलं असतं, पण प्रॉब्लेम ऑन एजेसचे क्वेश्चन मध्ये तशी पॉसिबिलिटी थोडी कमी होऊन जाते. आपण जसं दिलं गेलंय त्याचा रेफरन्स वापरणं गरजेचं असतं, त्यामुळे आपण त्या रेफरन्सला वापरूया. ओके, आता सध्या तरी मला काय दिसतं इथे की 6 वर्षापूर्वी काय घडलंय? 3 times द एज ऑफ राम. मुळातच मला रामचं एजच माहित नाही, मग मला काय करणं आहे? सगळ्यात पहिले रामचं एज काहीतरी कन्सिडर करणं आहे. रामच्या आजच्या एजला मी आर कन्सिडर करतो, तर रामचं आजचं एज हे आर असणार आहे. आणि त्याच्यासोबत कम्पेअर साठी शिवम आहे, तर शिवमचं एस कन्सिडर करूया. म्हणजे आर हे त्याचं प्रेझेंट एज आहे, शिवमचं असणार आहे एस हे त्याचं प्रेझेंट एज असणार आहे. जर ती कंडिशन 6 वर्षा अगोदरची असेल तर मला 6 वर्ष मागे जाणं आहे. मी दोघांनाही 6 वर्ष मागे घेऊन जातो, म्हणजे त्यांच्या आजच्या वयातनं 6 वर्ष मायनस करावे लागतील. म्हणजे हा या पद्धतीने दिसेल आणि हा या पद्धतीने दिसेल 6 वर्षापूर्वी कंडिशन मध्ये. ओके, त्यात ते काय म्हणतात? 3 times द एज ऑफ राम. तर हे रामचं वय 6 वर्षापूर्वीचं, त्याचं 3 टाइम म्हणताय, तर इंटू काय करणार आहे मी? 3 करणार आहे. वॉज म्हणजे आपल्यासाठी इक्वेशन वाईज इक्वल टू असतो. वॉज 2 years मोर दॅन द एज ऑफ शिवम ऍट दॅट टाइम. ओके, सो शिवमचं त्यावेळी जे वय असेल त्याच्यापेक्षा 2 आणि ते जास्त असणार आहे. कोण? याचं 3 पट. ओके, अशा पद्धतीने आपल्याला एक छोटंसं इक्वेशन मिळणार आहे. मी पॅरलली ऍट अ टाइम सॉल्व्ह करतोय. हे बघा, हे आर म्हणजे 3R होणार आहे. हा 3 आतमध्ये जाताना सगळ्यांना गुंततो, पण सध्या मी फक्त इक्वेशन सोबत डील करतोय. हा एस ला इकडे आणूया आपण, मायनस एस होणार आहे. हा 6 18 होणार होता. 18 हा मायनस आहे, तिकडे जाताना तो प्लस होणार होता. 18 आणि 2 ओके किती होणार आहेत? 20. आणि हा -6 पण होता. 20 मधनं 6 गेले किती उरतात? 4. 14. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला तिथे इक्वेशन 1 मिळालेला आहे. ओके, सो हे आपलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन बघूया आपण काय रेफरन्स दिलाय. 6 वर्षानंतर म्हणताय, पण ज्यावेळेस फुलस्टॉप नंतर वाक्य सुरुवात होतं ते बाय डिफॉल्ट प्रेझेंट नंतरचं कन्सिडर केलं जातं. मग प्रेझेंट नंतर जर ते 6 वर्षाचं बोलत असतील तर मला त्यांना पहिले 6 वर्ष पुढे घेऊन जाणार. सो आर +6 आणि इथे एस +6 अशा पद्धतीने दोघंही 6 वर्ष पुढे गेले. दोघांना 6 वर्ष पुढे घेऊन गेलं. ट्वाइस द एज ऑफ राम, म्हणजे परत एकदा इथे रामचं एज ट्वाइस केलं जात आहे. विल बी म्हणजे इक्वल टू, आणि इक्वल टू शब्द वापरलेला आहेच, दोघांचा अर्थ तोच असतो. सो इक्वल टू ते म्हणतायत शिवम्स एज ऍट दॅट टाइम. म्हणजे काय इथे काय वेगळे चेंजेस नाही, शिवमचं एज ऍट दॅट टाइम तसं असणार आहे 6 वर्षानंतरचं एज. सो इथे परत एक इक्वेशन मिळणार आहे. हा 2 आतमध्ये जाणार आहे, हा 2R होणार आहे. हा एस इकडे येऊन मायनस होणार आहे. हा 6 दुने 12 होणार होता, तिकडे जाऊन तो -12 होणार आहे. बरोबर, सो इकडे काय उरेल माझ्याकडे? -6, कारण की इथे +6 होता आणि हा जो 12 आहे तिकडे जाताना काय होतोय? मायनस होतोय. -12 आणि +6 चिन्ह मोठ्याचं जातं, होताना वजाबाकीच होतं. सो आन्सर काय येणार आहे? अशा पद्धतीने आन्सर हे इक्वेशन असणार आहे. सो आपल्याला 2 इक्वेशन्स मिळाले. या दोघी इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागतं? जो वेगवेगळे 2 व्हेरिएबल आहेत त्यापैकी एक व्हेरिएबल निवडावा लागतो. जो व्हेरिएबल तुम्ही निवडणार आहे तो कॅन्सल झाला पाहिजे, आणि तो कॅन्सल होण्याचे 2 कंडिशन्स असतात. पहिली कंडिशन असते की त्यांचं साइन वेगवेगळं असायला पाहिजे, आणि त्यांच्यासोबत कोइफिशियंट म्हणजे काय? जसा आर सोबत हा 2 आहे, तर हा 2 काय झाला? त्याचा कोइफिशियंट झाला. तर कोइफिशियंट सेम असायला पाहिजे. मला इथे खूप इझी जाणार आहे. जर मी एस ला कॅन्सल केलं
तर ते इझी जाणार आहे, कारण की एसचा कोएफिशियंट सेमच आहे, मुळातच नाहीये म्हणजे नाहीच नसतो, मुळात ते काय असतं आपल्यासाठी 1 असतो. तर तो दोघांसाठी 1 आहे आणि त्यांचं साईन फक्त सारखं आहे, तर मग बदलण्यासाठी त्यांची मायनस करावी लागते. मायनस केल्याने काय इम्पॅक्ट होतो, मायनस केल्याने जे खालचं इक्वेशन असतं त्याचे चिन्ह बदलतात. मग मी या दोघांची मायनस करायला निघालोय आणि चिन्ह बदलणार आहेत. आता हा माझ्यासाठी 2r चा -2r होणार आहे. मग 3r मधून 2r गेला किती उरतो, फक्त r उरतो. हा प्लस s होणार होता, म्हणजे हा -s प्लस s एकमेकांना कॅन्सल करणार आहे, मग ते पण गेलं. हा +6 होणार होता आणि आपण मायनस करत होतो, म्हणजे 14तनं +6 होणार आहे. म्हणजे मायनस जरी करत होतो आपण तरी 14 - -6 असं इक्वेशन होत होतं. म्हणजे माझ्यासाठी ते 14 + 6 बनत आहे. म्हणजे अशा पद्धतीने माझ्यासाठी ते इक्वेशन आहे = 20. सो इथे मला अजून एक छोटंसं इक्वेशन मिळालंय. नाही, मुळातच मला r ची व्हॅल्यू मिळाली आहे. r किती येत आहे माझ्यासाठी 20. म्हणजे मला इथे r डायरेक्टली मिळाला ज्यावेळेस मी ह्या दोन इक्वेशन्सला सोडवलं. आता करायचं काय, मला r ची व्हॅल्यू कुठल्याही एखाद्या इक्वेशन मध्ये टाकायची आहे. जसं की मी r ची व्हॅल्यू जर इथे टाकायचा विचार केला तर इथे 20 दुने काय होणार आहे 40 आणि हा -6 काय होणार आहे +6, म्हणजे 40 चा होणार आहे तो 46. म्हणजे मला मिळणार आहे s किती मिळतोय 46. अशा पद्धतीने मला r ही मिळालाय, मला s ही मिळालाय. दोघांची ऍडिशन करायची आहे. सो दोघांची ऍडिशन किती येते ती 66 आणि त्यांचं प्रेझेंट एजेस होतं, कारण की r आणि s याच्या प्रेझेंट एजेसलाच आपण r आणि s म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांची ऍडिशन विचारली आहे. सो युअर आन्सर इज 66. लक्षात येतंय सगळ्यांना.